मी एकच संदर्भ दिला की शरद पवार साहेब असतील किंवा माननीय बाळासाहेब असतील, या महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख नेत्यांनी त्यांचा जो स्वभाव आहे मदत करण्याचा, राजकारण न पाहता त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले, माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा अट्टास केला, हा एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला। तुम्ही कुठल्याही पदावर बसलेला असाल पण तुम्ही हिंदू आहात हे लक्षात घ्या। हा जो संदर्भ याच्यामध्ये जवळजवळ 35 मिनिटाचा गॅप आहे जो मी त्यात टाकला नाही संभाषणाचा, जे म्हटलं नैतिकतेला धरून नाही। तुम्ही ही अमुक आहात आणि त्याच्या आधी 35 मिनिटाचं फोनवरची चर्चा आहे, ती जर मी टाकली चर्चा, पण मी म्हटलं ना की आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे कार्यकर्ते आहोत। संजय राऊतांना किती महत्व द्यावं, त्यांच्या लिहिण्याला किती महत्व, त्यांच्या बोलण्याला किती महत्व द्यावं, आता त्याचं कोणी ऐकायचं नाही, कोणी त्यांना सिरियसही घेत नाही। सकाळ झाली की त्यांचा आपला भोंगा सुरू असतो, त्यांना काय लिहायचं लिहू द्या। युद्ध सुरू असताना संपूर्ण देश हा सेनेच्या पाठीशी उभा होता, मोदींच्या पाठीशी। अशा वेळेला ते म्हणतात मोदींनी राजीनामा द्यावा, अशा वेळेला ते म्हणतात अमित भाईंनी राजीनामा द्यावा। आता मला कळतच नाही, पण ते आता आपण त्या अतिरेक्याशी लढावं का या देशांतर्गत अतिरेक्याशी लढावं, हाही मोठा प्रश्न आहे। म्हणजे उपकाराची फेड अपकाराने कशी केली। आता हे भाजपवाल्यांचं मी मगाशी ऐकत होतो, त्यांना काय माहितीये, ते कुठे होते तेव्हा। हा बोलतोय, तो बोलतोय, पोकळ दावे, ढोकळ दावे, तुम्हाला काय माहिती आहे? जाऊन पवार साहेबांना भेटा आज आणि त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी बोला। मी आता ते किती बोलतील मला माहित नाही, पण मी लिहिलेल्या दोन्ही घटना या 100% सत्य आहेत। यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो, फार हाहाकार माजला असता, मी अजून काय लिहिलं असतं। आमचाही पक्ष फोडला, या पक्ष फोडण्याविषयी आम्हाला काही दुःख नाहीये। आमदार आणि खासदार फुटले, गद्दार झाले, पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला। बाळासाहेब, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही तुम्ही कोणाच्या हातात दिलीत? तर एका लोफर माणसाच्या हातात दिली। त्यांचं राजकारण शिंद्यांचं त्यांच्यापाशी, पण ते शिवसेनेचे मालक तुम्ही कसे बनवू शकता? तुम्ही कोण आहात? ज्या बाळासाहेब ठाकरेंनी किंवा ज्या शरद पवारांनी तुम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली, त्यांचे पक्ष तुम्ही लोफर लोकांच्या हातात दिले, हे त्यांना शोभलं नाही। म्हणून चिडून मी एक लहानसा संदर्भ दिला। आतापर्यंत मी कधीही या विषयावर आम्ही बोललो नाही, लिहिलं नाही। माननीय उद्धव ठाकरे बोलले नाहीत, मीही बोललो नाही। संजय राऊतने नरकातला स्वर्ग एक पुस्तक लिहिलंय, परंतु जर आता तुम्ही ते पुस्तक जर पाहिलं तर एक स्क्रिप्ट जशी लिहितात ना पिक्चरची, मग एअरपोर्टवर लँड झाले, मग काळी पिवळीमध्ये बसले, मग ते मातोश्रीच्या गेटवर आले, मग गेटच्या वॉचमॅनने आतमध्ये निरोप दिला आणि त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर होता। तुम्ही कोणती वॉचमॅनकी करत होता तिथे? तुम्ही कुठे होता? एअरपोर्टहून ते बसले काळी पिवळीमध्ये, त्या टायमाला तुम्ही त्याच्या मागं होता का? पण स्क्रिप्ट लिहायची ना, आता स्क्रिप्ट ॲडजस्ट झाली पाहिजे। मग ते घामाघूम झाले, अरे तू का चित्रीकरण करत होतास? म्हणून हे सर्व आपल्याला सर्व कॉमन लोकांना कळतं, ही स्क्रिप्ट लिहिण्याचा हा एक प्रकार आहे।